आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया, आवाज जनसामान्यांचा. आणि अजून आता तुम्ही काळजी करूच नका, या सगळ्यांनी ठरवूनच टाकलेलं आहे. पण निवडणूक आता एक 4-5 दिवसावरती आलेली आहे आणि ही सगळी काय मध्ये मध्ये नाट्य आहे. म्हणजे मला असं वाटतं की माझी बँक ही ऑटो चेकिंग वरती टाकलेली आहे. उद्धव ठाकरे दिसते की बँक चेक करा. पण मी पहिला व्हिडिओ एक क्लास पण घेतलेला आहे. मला पण बरं वाटतं, थोडी माझी हाऊस भागायला मिळते की फोटोग्राफी जी आता करू शकत नाही ती फोटोग्राफी मी परत करू शकतोय. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की माझी बँक तपासल्याचा व्हिडिओ संपूर्ण देशभर गेल्यानंतर बाकीच्यांच्या भाषणाला ज्यांना प्रसिद्धी मिळत नाही ते सुद्धा करायला लागले, माझं तपासा, माझं तपासा, माझं तपासा. म्हणजे माझं तपासा म्हणजे काय की माझं तपासलं म्हणजे बँकेच्या असेल ते तर मी पण टीव्हीवर दिसेन म्हणून ते आता बँक चेक करून घेत आहेत. पण एक मुद्दा पण तुम्हाला सांगतो, निवडणूक आयोगाला सुद्धा एक सूचना पत्र जारी करावं लागलं. आजपर्यंत असं कधी केलं नव्हतं. माझं सामान तपासायला काहीच हरकत नाहीच आहे. माझ्याकडे मी पैसे देऊन जर का माणसं आणायची असती ना तर ही माझी रक्तामासाची जीवाला जीव देणारी माणसं ही पैसे न घेता इकडे आलीच नसती. पण मग त्यांनी असे एक सूचनापत्र जाहीर केले, त्याच्यामध्ये एक पंतप्रधान वगळले तर बाकी सगळ्यांना हे कायदे लागू आहेत. माझा आक्षेप इकडेच आहे. माझं म्हणणं, पंतप्रधानांची बँक सुद्धा जर ते प्रचाराला येत असेल तर तपासली गेलीच पाहिजे. याला म्हणतात लोकशाही. कोण आहेत ते? देशाचे पंतप्रधान आहेत तर त्यांनी लाल किल्ल्यावर भाषण करायचं. आमच्याकडे येत आहेत, राज्यामध्ये जात आहेत, लोकसभेला आमच्या गल्लीबोळात फिरले, लोकांनी रस्त्यावरती आणलं. म्हणजे प्रचार करायला मी माझ्या पक्षासाठी फिरतोय. प्रधानमंत्री देशाचे एका पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायला येत असतील तर त्यांची सुद्धा बँक तपासायला हवी की नकोय? मग माझ्यात आणि त्यांच्यामध्ये फरक काय? मी माझ्या पक्षाचा अधिकृत प्रमुख तरी आहे, तुमचा अध्यक्ष वेगळा आहे. तुमचा तो अध्यक्ष नड्डा, आता त्यांची बँक तपासायला फोटो येईल. कारण त्यांना पहिल्यांदा जिथे माझ्या बँक तपासणीचा व्हिडिओ आला त्याला वातावरण उलट झालं त्यांचं, आणि आता ते पण उलटे होणार आहे. तर ही सगळी दडपशाही चाललेली आहे. त्या दडपशाहीच्या विरोधात आपण उभे राहिलो. मी खास धन्यवाद देईन थोरात साहेबांना, फौजा खान पण येऊन गेले, त्यांना पण धन्यवाद देईन. पण आता तुम्हाला कळेल आपलं कोण आणि आपल्यात घुसलेले शकुनी मामा कोण. ही शकुनी मामांची काही अपशकुनी पांजरं त्यांना स्वतःची पडलेली आहे. त्यांना महाविकास आघाडीचं सरकार येऊ नये असं वाटतंय. ते बंडखोरी करून आपली मतं फोडण्याचा प्रयत्न करणार आहे. हे तुम्हाला मान्य आहे? मग इथला खासदार कोण? दणके नसताना निलेश तर आपला होताच या ठिकाणी, म्हणजे शिवसेनेचा. निलेशला पण सांगतो की निलेश, इथल्या प्रत्येकाने आणि शिवसैनिकांनी पण भेदभाव न करता, पक्षपातीपणा न करता, जसं लोकसभेला एक अशक्य वाटणारा विजय हा मिळवून तुम्हाला दिल्लीत पाठवलं, तुमचं सुद्धा काम आहे. तुम्ही माझ्या या ताईसाठी इकडे येऊन प्रचार केलाच पाहिजे. कारण निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात. पण निवडणुका उमेदवाराचं आयुष्य बदलतं, ठीक आहे, कारण त्यांच्याकडे खोट्याने राशी लागले, कोण ते गद्दार झालेत ते त्यांच्या. पण या निवडणुका ज्या आहेत ते तुमचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे. मध्ये जर का अपक्ष म्हणून कोणी, मी बंडखोरी म्हणतच नाही, गद्दारी, ते अपक्ष कोण आहेत ते सुद्धा गद्दारीच करतायत, तुमच्याशी गद्दारी करतायत. आज आपण स्वाभिमानाने आपला महाराष्ट्र उभा करायला निघालेलो आहोत आणि त्याला तुम्ही अपशकुन करता आहात. अरे कुठे खेळाले पाप? आज इथे माझ्या माता भगिनी आलेले आहेत, अनेक शेतकरी दादा आलेले आहेत. प्रश्न तसेच आहे. जर तुम्ही गद्दारी केली आणि दुर्दैवाने येणार नाही, स्थायी प्रचंड मताधिक्याने तुम्ही विजयी होणारच आहात. पण आपल्याला अडथळे आणण्याचं काम जर हे करत असतील
तर मग मात्र ही गद्दारी तुमच्याशी होते. या मतदारसंघाचे अनेक प्रश्न ताई तुम्ही पण मांडलेत, माझ्यासमोर पण आहेच. प्रश्न सगळीकडेच आहे. हे आहे ना माझ्यासमोर, डिंबे धरण ते माणी जो बोगदा हा पूर्ण करून कुकडीचे पाणी तालुक्याला देणार, हवंय की नको? बरोबर आहे. दुसरं साखळा योजना तुम्हाला मागेल की नको? मग आपली जर का मतं फुटली आणि भलताच कोणतरी आजपर्यंत ज्यांनी काही केलेलं नाही अशीच माणसं परत निवडून आली, तर हा बोगदा तुमच्या आयुष्याला पडणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये मोठं एक भगदाड पडणार आहे. आणि ते पडू नये असं वाटत असेल तर आपलं मतांचं धरण भक्कम करा. असा बांध झाला की याच्या पुढे इकडे कोणी गद्दारीचा ग पण काढता कामा नये. कारण संकट मोठं आहे. उद्धव ठाकरे संपवायला सगळेच निघाले. आणि मी अनेकदा सांगितलेलं आहे की मोदीजी, अमित शहाजी, तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या आयुष्याबद्दल बोला ना. अहो तुम्ही देशाच्या शत्रूला संपवला, उद्धव ठाकरे काय संपवत आहे? जर मी काही पाप केलं असेल तर ही जनता हीच मला संपवेल, तुम्ही कशाला पाहिजे? पण जर मी पाप केलं नसेल आणि माझ्या मायबाप जनतेचा माझ्यावर विश्वास असेल तरी जनता माझ्यासोबत राहून तुम्हाला संपवेल याचा विचार तुम्ही करा. हे देश वाऱ्यावरती पडलेला आहे. मी गेल्या 4-5 दिवसांनी रोजच आता 3-3, 4-4, 5-5 सभा माझ्या आहेतच. साधारणतः बोलते तेच आहेत. पलीकडे गेल्यानंतर तिकडे सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. इकडे आल्यानंतर हा सहकार पट्टा आहे. इकडे कारखानदारी म्हणजे साखर कारखान्यांचे सगळे ही पट्टे आहेत. मग कारखान्याच्या बाबतीत सुद्धा आपला कारखाना किती वर्ष सुरू आहे आणि त्यांचा कारखाना किती वर्ष बंद पडला हे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आहे ना. 60 वर्ष एक कुटुंब जो कारखाना चालू शकते यशस्वीपणाने, हे बाकी सत्तेत असूनही 15 वर्ष कोण का झाली, कुठे गेले पैसे? पण त्याहीपेक्षा जास्त भयानक जे तुमच्यापर्यंत अजून आलेलं नसेल, आजपर्यंत सहकार हा विषय आणि सहकार हे खातं हे राज्यापुरतं मर्यादित होतं. पण हे जे सगळे वरती 2 ठग जे बसलेत, कोण? आता तुम्ही बोलताय मी नाव घेतलेलं नाही, तुम्ही म्हणताय कोण? चहा, बरोबर ना? त्याने काय केले कल्पना आहे? गेल्या वर्षभरात केंद्रामध्ये वेगळं खातं तयार केलं सहकार, आणि ते स्वतःखाली ठेवले, स्वतःच्या बुडाखाली ठेवलेले. म्हणजे त्याचा अर्थ असा की मेहनत तुम्ही करणार, कष्ट तुम्ही सगळे करणार, कर्ज तुम्ही काढणार, कर्जबाजारी तुम्ही होणार आणि तुमच्या साखरेला अमित शहाच्या मुंग्या लागणार आहेत. कळलं ना? तुमचे कारखाने हे आजारी पाडणार आणि त्या कारखान्याच्या गुळाला अमित शहाचा मुंगळा चिकटतात. गुळ्याची ढेपेला मुंगळा चिकटतो ना रे, हो की नाही? मला काय, मी माझा गुळ बाटलीमध्ये असतो कारण आम्ही शहरी बाबू, आम्हाला काय चहामध्ये साखर किती. पण तुमच्या साखरेला अमित शहाच्या मुंग्या लागणार आहेत, त्यांचे मुंगळे लागणार आहेत. त्याने सगळं सहकार खातं हे ते ताब्यात घेतील. हे या मिंधनावर कळत नाहीये काही. जर का उद्या असं झालं, कारखाने आजारी पाडले, तुम्हाला माहिती आहे आजारी पाडायचा आणि फुकटामध्ये जवळपास फुकटात तो ताब्यात घ्यायचा. या पट्ट्याचे सगळे साखर कारखाने जशी मुंबई ते अदानीच्या घशात घालतायत तसे सगळे साखर कारखाने आणि सहकारी बँका या अदानीच्या घशात घातल्या तर जाणार कुठे तुम्ही? हा धोका आहे. हा धोका मला त्या जे अपक्ष म्हणून जे राहिले गद्दार त्यांना पण सांगायचे की हा विचार करा, हा विचार करा की आपण कुठे कोणाच्या हातामध्ये आपलं आयुष्य देतो आहोत. महाराष्ट्राचं आयुष्य हे जर का अमित शहा आणि मोदींच्या हातात जाणार असेल तर मला असं वाटतं शेतकऱ्यांप्रमाणे आपण सगळ्यांनी आत्महत्या केलेल्या बरं. अरे काहीतरी स्वाभिमान अभिमान काय आहे की नाही आपल्याला? मी कालच कोकणामध्ये गेलो होतो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या भ्रष्टाचाराने उभारला होता. त्या सिंधुदुर्गात गेलो होतो. त्याच मतदारसंघात माझी सभा झाली. छत्रपती शिवाजी महाराज हा विषय केवळ सिंधुदुर्गापुरता मर्यादित नाही, आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे. मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये जो जन्माला येतो तो जन्मतः शिवप्रेम आपल्या भावनांमध्ये घेऊनच जन्माला येतो.
आणि यांना असं वाटतंय की नुसता पुतळा उभारला म्हणजे महाराष्ट्राची जनता फसेल आणि आपल्याला मत देऊन मोकळं होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला अभिमान आहे. एवढे कर्म दरिद्री आहेत, जिथे जातात तिकडे खातात. सहकार खात्याची तर हे वाट लावणारच आहे. जर आज यांना आपण रोखलं नाही तर तुमचं सहकार क्षेत्र संपलं म्हणून समजा. मग उद्योग सगळे गुजरातला घेऊन जात आहेत. कॉन्ट्रॅक्टरसाठी भरपूर सगळी कंत्राट देऊन तुमचे पैसे सगळे त्यांच्या खिशात घालतात. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसे खाणारी अवलाद, त्यांना आपण निवडून द्यायचं. मग कशाला शिवाजी महाराज की जय बोलायचं? महाराज बघत असेल वरून, अरे माझा पुतळा बांधताना ज्यांनी पैसे खाल्ले त्यांना जर का माझा महाराष्ट्र पुन्हा निवडून देणार असेल तर माझं आयुष्य काय वाया गेलं माझं आयुष्य. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.